T20 क्रिकेट प्रकारामध्ये कुठलाच संघ कमजोर नसतो. आम्ही कुठल्याही संघाला गृहीत धरणार नाही, कारण कुठलाही संघ त्या दिवशी चांगला खेळ करून मोठ्या संघाला धक्का देऊ शकतो. या गोष्टी पत्रकार परिषदेमध्ये ऐकायला मिळतात. कित्येक वेळेला असं वाटतं बोलायच्या गोष्टी आहेत, कारण नेदरलँड्स घ्या, इटली घ्या, अमेरिका घ्या, या संघांमध्ये तेवढा दम कसा असेल. नामिबियाचा सुद्धा संघ, परंतु विश्वचषक T20 विश्वचषक 2026 पहिल्याच दिवशी 3 सामने झाले. याच्यापैकी वेस्ट इंडिजनी मस्तपैकी विजय मिळवलेला आहे, परंतु तुम्हाला सांगतो पाकिस्तानच्या टीमच्या तोंडचं पाणी हे अक्षरशः नेदरलँड संघाने पळवलेलं होतं. सामना जिंकण्याकडे मस्त वाटचाल केलेली होती. ऐन वेळेला एक अवघड झेल पकडता आला नाही आणि फहीम अशरफनी त्याचा फायदा घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आणि भारतीय संघाने विजय तर मिळवलेला आहे, परंतु अमेरिकन संघाने व्यवस्थित लढत ही तगड्या भारतीय संघाला देऊन साखेर झोपेतनं भारतीय संघाला जणू काही जागा केलेलं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, T20 क्रिकेटमध्ये हे झटके, हे चटके हे कसे बघायला मिळतात याचंच हे उदाहरण आहे. भारतीय संघाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर पहिली बॅटिंग करायला मिळणं हे मला वाटलं होतं सुलक्षण आहे, कारण वानखेडेचं मैदान हे बाउंड्री लाईन छोटे आहे. भारतीय संघाची बॅटिंग मजबूत आहे. याचा विचार करता अमेरिकन बॉलर्सनी कशाला पहिल्यांदा बॅटिंग ही भारतीय संघाला दिली असं टॉसच्या वेळेला मला वाटलं, परंतु जेव्हा खेळ चालू झाला तेव्हा वेगळं दृश्य दिसलं. अमेरिकेच्या बॉलर्सकडे वेग नाहीये. याचा तोटा नाही तर याचा फायदा त्यांना झाला, कारण बॉल बॅटिंगमध्ये येत नव्हता. भारतीय फलंदाजांना म्हणावा तसा वेग मिळत नव्हता आणि त्यामुळे मोठे फटके मारता येत नव्हते. भारतीय संघातल्या फलंदाजांनी एक चूक मात्र नक्की केली. सगळ्यांनी सुरुवातीपासून फक्त हवेत फटके मारायचा प्रयत्न केला आणि एका क्षणी भारतीय संघाचे 6 मुख्य फलंदाज आऊट झाले होते. धाव फलकावरती फक्त 77 धावा दिसत होत्या आणि सर्व भिस्त ही सूर्यकुमार यादव वरती होती. सूर्यकुमार यादव T20 विश्वचषकाच्या अगोदर चांगल्या फॉर्मशी झगडत होता. त्याला काही केला धावा करता येत नव्हत्या आणि त्यावेळेला माझं त्याचं जेव्हा बोलणं झालेलं होतं तेव्हा मी मित्र म्हणून त्याला गमतीने म्हणलं होतं की अरे मित्रा, वाईटानंतर चांगलं होतं, चांगल्यानंतर वाईट होतं. आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये फलंदाज म्हणून अपयश येतंय, पण याच्यानंतर यश कोपऱ्यावरती तुझी वाट बघत असेल. आणि त्यावेळेला आम्ही दोघेही खळखळून हसलेलो होतो. आणि जसा वर्ल्ड कप जवळ यायला लागला तसा सूर्यकुमार यादवचा फॉर्म परत आला. न्यूझीलंड विरुद्ध म्हणा, सराव सामन्यात म्हणा, त्यांनी सुरेख बॅटिंग केली. आणि आज वानखेडेवरती मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेविरुद्ध खेळत असताना, भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादवनी जी बॅटिंग केली, टॉप क्लास, ॲब्सोल्युटली टॉप क्लास. सुरुवातीला त्यांनी ग्राउंडवरनं म्हणजे जमिनी लगत फटके मारले आणि नंतर फील्ड रेस्ट्रिक्शनच्या जागा, मोकळ्या जागा शोधून त्यांनी जे फटके मारले ते सगळ्या बॉलर्सना अक्षरशः थक्क करून सोडणारे होते. कधी तो पडत होता फटका मारताना, कारण ते करत असताना त्याला बॅलन्स ठेवायचा नव्हता, तर फटका योग्य जागी मारायचा होता. आणि ही गोष्ट फक्त सूर्यकुमार यादव करून दाखवतो. AB डिव्हिलियर्स हा 360 डिग्री बॅट्समन म्हणला जायचा. सूर्यकुमार यादव हा त्या स्टाईलची बॅटिंग करत होता. खास करून जेव्हा प्रमुख फलंदाज आऊट झाले, तळातल्या फलंदाजांना हाती घेऊन एकीकडे विकेट जाऊन द्यायची नाही आणि दुसरं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये धाव फलकाला एक गती द्यायची, धाव फलकाला एक बळकटी द्यायची. हे दुहेरी काम सूर्यकुमार यादवला करायला लागलं आणि ते त्यांनी शिताफीने केलं. आज मैदानावरती बघत असताना मला फार मनोहारी दृश्य दिसलं, कारण सूर्यकुमार यादव, सौरभ नेत्रावळकर, शुभम रांजणे हे तिघांच्या बाबतीत मला असं वाटतं की एक त्यांच्या जीवनाचं चक्र जणू काही पूर्ण झालेलं आहे. सूर्यकुमार यादव या मुंबईच्याच मातीत घडलेला खेळाडू आणि आज तो भारतीय संघाचं नेतृत्व करत होता विश्वचषकामध्ये पहिल्यांदा आणि एक अफलातून खेळी त्यांनी केली. सौरभ नेत्रावळकर अंडर-19 इंडियाकडनं खेळलेला खेळाडू, मुंबईच्या मातीत तयार झालेला खेळाडू आणि नंतर तो विश्वचषकाचा सामना त्याच वानखेडे स्टेडियमवरती खेळताना मला दिसला. शुभम रांजणेचे आजोबा म्हणजे वसंत रांजणे, महान फास्ट बॉलर, भारतीय संघाकडनं खेळलेला माणूस. त्याचे वडील सुभाष रांजणे आणि मी अंडर-22 ला एकत्र खेळत होतो.
तो मुलगा शुभम रांजणे सुरुवातीला महाराष्ट्राकडनं खेळला, मग मोठं क्रिकेट खेळायचं म्हणून मुंबईला आला, इथं तो चमकला आणि नंतर तो गोव्याकडनं सुद्धा खेळला आणि नंतर त्याने अमेरिकेचा रस्ता पकडला. 3 वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये अमेरिकेत भरपूर दावा केल्यानंतर त्याच्याकरता अमेरिकन संघाचे दरवाजे उघडले आणि तो आज वानखेडे स्टेडियमवरती विश्वचषकाचा सामना खेळताना बघितला. या अर्थाने सौरभ नेत्रावळकर, सूर्यकुमार यादव, शुभम रांजणे यांच्या जीवनाचं एक चक्र पूर्ण झाल्यासारखं मला वाटलं. परंतु जे यश सूर्यकुमार यादवला मिळालं ते सौरभ नेत्रावळकरला नाही मिळालं, कारण आज त्याला चांगलाच मार पडला. त्याची बॉलिंग मनासारखी झाली नाही आणि सूर्यकुमार यादव जो त्याचा बॅट्समेट आहे त्यांनीच त्याची यथेच्छ धुलाई केली. सूर्यकुमार यादवनी 4 षटकार मारले, ते सुद्धा अजब मारले. त्याच्यात मनगटाची ताकद होती आणि त्यांनी केलेल्या नाबाद 80+ खेळणी भारतीय संघाला 160 धावांचा टप्पा पार करता आला. तिथेच अमेरिकेच्या हातातनं सामना हळूहळू दूर जायला लागलेला होता, कारण जेव्हा अमेरिकन संघ फलंदाजीला आला तेव्हा भारतीय फलंदाज गडबडत का होते हे त्यांना कळालं आणि त्याचबरोबर हर्षित राणाच्या जागी अचानक भारतीय संघात आलेल्या सिराजने अफलातून बॉलिंग सुरुवातीला केली. 2 फलंदाजांना आउट काढलं, हर्षदीपने एकाला आउट काढलं आणि नंतर अक्षर पटेल असू देत, वरुण चक्रवर्ती असू देत, यांनी बाकीच्या बॅट्समनला हलू दिलं नाही. धाव गती ही सतत अमेरिकन फलंदाजांच्या हातातनं लांब 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 जात राहिली आणि भारतीय संघाच्या हातात एक चांगला विजय लागलेला आहे. या विजयानंतर आनंदाने बेभान होण्यासारखं खरं काही नाहीये, पण अडचणीतनं मार्ग काढून हा विजय मिळवला म्हणून मला याचं थोडं मोल वाटतं. कारण स्पर्धेच्या सुरुवातीला हा धक्का लागला हे बरं झालं, कारण नंतर जेव्हा नॉकआउटची वेळ येईल तेव्हा या चुका व्हायला नको. आजच्या सामन्याचा सामनावीर माझ्या मते तरी सूर्यकुमार यादव होता, ज्यांनी भारतीय संघाला अडचणीतनं एक हाती बाहेर काढलेलं आहे, अफलातून खेळी केलेली आहे आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला आहे. म्हणून हा सामना सूर्यकुमार यादवसाठी लक्षात राहील, कारण सूर्या चमकला म्हणूनच भारतीय फलंदाजीचे वरती जो काळोख पसरलेला होता तो दूर झाला असं मी वर्णन करीन. माझं वर्णन, माझ्या जे काय म्हणतात त्याला निरीक्षण आहेत ही मी तुम्हाला सांगितली. तुमची निरीक्षणं काय आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.